श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री स्वामी समर्थ. भक्तो नमस्कार. हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूपच पवित्र मानले जाते. या रोपामध्ये साक्षात विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो. भगवान श्री हरी विष्णू तुळशी पत्राशिवाय कोणत्याही प्रकारचा भोग प्रसादाचा स्वीकार करत नाही. तुळशीला विष्णुप्रियही बोलले जाते. त्यामुळे जो मनुष्य तुळशीची पूजा करतो तो कधी दरिद्री राहत नाही, त्याची कधी दुर्गती होत नाही आणि असा मनुष्य घोर पाप करूनही कधी नरकात जात नाही. तुळशीला मात्र पाणी अर्पण केल्याने काय फळ मिळते, या तर मग हेच जाणून घेऊयात या महान कथेच्या माध्यमातून. एकदा देवी सत्यभामा श्रीहरी विष्णू अवतार भगवान श्री कृष्णांना विचारते, हे स्वामीनाथ, तुम्ही तर तिन्ही लोकांचे स्वामी आहात, परंतु तरीही तुम्ही या तुळशीच्या रोपाची रोज पूजा का करता, यास नियमितपणे रोज पाणी का अर्पण करता? मी या रोपास पाणी अर्पण करण्याचे महत्व जाणून घेऊ इच्छिते. तेव्हा भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे देवी सत्यभामा, तुळशी साक्षात लक्ष्मीचेच रूप आहे. हिची नित्य पूजा करण्याचे करोडो फायदे आहेत. हिला नित्य पाणी अर्पण केल्या मात्रानेही मनुष्याचे करोडो पाप नष्ट होऊन जातात. तुळशीला पाणी अर्पण करण्याचे महत्व सांगण्यापूर्वी तुला एक अत्यंत प्राचीन कथा ऐकवतो. या कथेच्या माध्यमातून तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. त्यामुळे तू या कथेला ध्यान देऊन ऐक. पुढे श्रीकृष्ण सांगतात, हे देवी सत्यभामा, जो पण मनुष्य या कथेला श्रवण करतो त्यास 100 वर्षापर्यंत तुळशीला जल अर्पण करण्याचे फळ प्राप्त होते. यावर देवी सत्यभामा बोलते, हे स्वामीनाथ, मी या कथेला अवश्य ऐकू इच्छिते. तुम्ही मला ती कथा ऐकवावी. मी हिला पूर्ण ध्यान देऊन ऐकन. तेव्हा भगवान श्रीकृष्ण तुळशीला पाणी देण्याच्या महात्म्याची कथा ऐकवतात. हे देवी सत्यभामा, या विषयामध्ये एक प्राचीन इतिहास दडलेला आहे, जो की खूपच उत्तम आणि पुण्यफळ प्रदान करणार आहे. पूर्वीच्या काळातील बाब आहे. अवंतीपुरीमध्ये धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता. तो जन्मापासून तर ब्राह्मण होता, परंतु तो कर्माने भ्रष्ट, कपटी बुद्धीवाला, कांबळी तसेच चामड्याच्या वस्तू आदींना विकून धन कमविणारा तसेच अत्याधिक खोटे बोलणारा व्यक्ती होता. त्याचे मन नेहमी वाईट कामे करण्यात मग्न असायचे. तो चोरी, वैशागमन तसेच सतरंज, जुगारामध्ये व्यस्त राहत होता. त्याने आपल्या जीवनामध्ये कधी पुण्याची कामे केलीच नाही. शास्त्रांचे अध्ययन केले नाही, पूजापाठही केला नाही. आपले मन सदैव दुसऱ्यांच्या धनसंपत्तीवर लावून ठेवायचे. तो दिवसा धन कमवायचा आणि रात्रीमध्ये वैशांसोबत रात्र व्यतीत करत राहायचा. अशा प्रकारे तो अत्यंत पापी धनेश्वर ब्राह्मण आपले जीवन केवळ पाप करण्यामध्ये व्यतीत करत होता. त्याने आपल्या मुखातून कधी भगवान विष्णूंचे नावही घेतले नाही आणि नाही कधी देवी देवतांचे पूजन केले. अशा प्रकारे पापे करता करता त्यास अनेक वर्ष निघून गेली. तो धनेश्वर ब्राह्मण खरेदी विक्री करण्यासाठी महिष्मापुरीमध्ये जाऊन पोहोचतो. त्या नगराच्या जवळून नर्मदा नदीचा प्रवाह आहे. त्या स्थानी त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी फार लांबून लोक येत आहे. नंतर तो ब्राह्मण त्याच नदीच्या जवळ असलेल्या एका आश्रमामध्ये थांबतो. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण पुराणांचे पठण तसेच भगवंत विष्णूंच्या स्तुतीमध्ये मग्न राहायचे. तो पाखंडी धनेश्वर ब्राह्मणही ढोंग करून तेथेच त्यांच्या सोबत थांबला. त्या विद्वान ब्राह्मणांच्या सोबत राहून त्यालाही श्रीहरी विष्णूंचे नाव ऐकण्याची संधी मिळत असायची. तो त्या स्थानी पुढील 1 महिन्यापर्यंत थांबला. नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायींची पूजा करून ब्राह्मणांना भोजन करवले. त्या पापी ब्राह्मणानेही त्यांच्या सोबत बसून भोजन केले आणि भगवंताच्या नामाचे प्रसाद रूपी भोजन ग्रहण केले. तेथेच आश्रमामध्ये एक तुळशीचे रोप होते. तो ब्राह्मण कळत नकळत त्या तुळशीच्या रोपामध्ये पाणी घालायचा. त्याच्या मनामध्ये असा कोणताच विचार नव्हता की तो ते काय करत आहे. तो रोज सकाळी उठून भांड्यात पाणी घेऊन तुळशीच्या रोपामध्ये घालत राहायचा. नंतर एके दिवशी तो आश्रमामध्ये झोपलेला होता. तेव्हा त्या स्थानी एक साप आला आणि त्या सापाने त्या झोपेतच दंश केला. त्या पापी ब्राह्मणाचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी जेव्हा इतर अन्य ब्राह्मणांनी त्याला बेशुद्ध अवस्थेमध्ये पाहिले तेव्हा त्याने त्याच्या मुखामध्ये तुळशीपत्र आणि तुळशीचे जल ओतले. नंतर सर्व ब्राह्मणांना हे समजून आले की त्याचा मृत्यू झालेला आहे. त्या पापी ब्राह्मणाच्या मृत्यूच्या नंतर त्या स्थानी यमाचे दूत प्रकट झाले आणि त्यास पकडून यमलोकात घेऊन जाऊ लागले. रस्त्यामध्ये जात असतेवेळी तो ब्राह्मण व्याकुळ होऊन विलाप करू लागला आणि त्या यमदूतांना बोलू लागला, हे यमदूत सेवक, मला कुठे घेऊन जात आहात? माझा मृत्यू कोणत्या कारणामुळे झालेला आहे? त्यावर यमदूत सांगू लागले, अरे दुष्ट ब्राह्मणा, तू जन्मापासून ते तुझ्या मृत्यूपर्यंत खूप पापे केलेली आहे. तुझ्या याच पापांच्याच कारणामुळे तुला एका विषारी सापाने दंश केलेला आहे
आणि तुझा मृत्यू झालेला आहे आणि आता आम्ही तुला यमलोकी घेऊन जात आहोत. तेथे यमराज तुझ्या पाप कर्मांचा लेखाजोखा पाहतील आणि निश्चितच ते तुला नरकात टाकतील. नंतर तो ब्राह्मण विवश होऊन जोरजोरात शोक विलाप करू लागला आणि त्या यमदूतांपाशी क्षमा याचना करू लागला. परंतु यमाच्या दूतांना त्याच्यावर जराही दया आली नाही आणि ते त्याची पिटाई करत यमलोकात घेऊन गेले. जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजांच्या समोर पोहोचले तेव्हा यमराजांपाशी बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या कर्मांचा लेखाजोखा बाहेर काढला आणि ते यमराजाला बोलू लागले, हे महाराज, या ब्राह्मणाने तर जन्मापासून ते मृत्यूपर्यंत पापेच पाप केलेले आहे. याने कोणतेच पुण्याचे काम केलेले नाहीये. हा तर जन्मांचा पापी आहे. यास कल्पाभर नरकातच टाकून द्यावे. नंतर यमराज बोलतात, हे दूत सेवक, जीवनभर पाप करणाऱ्यात या दुष्ट ब्राह्मणाला उचलून घेऊन जा आणि यास कुंभीपाप नामक नरकामध्ये टाकून द्या. यमराजांच्या आदेशाचे पालन करत ते यमाचे दूत हसत हसत त्या दुष्ट पापी ब्राह्मणाला घेऊन तेथून निघून गेले आणि त्यास मुदगऱ्यांनी झोडू लागले, ज्याने त्या ब्राह्मणाचे डोके फुटले आणि ते त्यास कुंभीपाक नामक नरकामध्ये घेऊन गेले. त्या भयंकर नरकामध्ये उकळत्या तेलाचे भले मोठे घडे होते. त्यांच्या खाली भयंकर अग्नी भगभगत होती. नंतर यमराजाच्या दूतांनी त्या ब्राह्मणाला त्या उकळत्या तेलाच्या भल्या मोठ्या घड्यामध्ये ढकलून दिले. परंतु जसा तो ब्राह्मण त्या तेलाच्या उकळत्या घड्यामध्ये पडला ते तेल एकदमपणे थंड पडले. या विचित्र घटनेला पाहून त्या यमाच्या दूताला फारच मोठे आश्चर्य वाटले. असे यापूर्वी कधीच झाले नव्हते. त्याने अशा कित्येक पापींना त्या तेलाच्या घड्यामध्ये ढकलून दिले होते आणि ते सर्व त्या उकळत्या तेलामध्ये पडताच तडपडू लागायचे. परंतु जसा तो ब्राह्मण त्यात पडला ते तेल अचानक शांत आणि थंड पडले. या आश्चर्याला पाहताच तो यमदूत अतिशीघ्र गतीने धावत पडत यमराज महाराजांपाशी पोहोचला. यमराजांनी विचारले, हे दूत सेवक, काय झाले? एवढ्या धावपळीने वेगाने पळत तू काय येत आहेस? नंतर तो दूत सेवक बोलतो, हे यमराज महाराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकामध्ये टाकण्यास सांगितले होते, जसेच आम्ही त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकात ढकलून दिले, नरकाची आग विझून गेली आणि ते उकळते तेलही थंड पडले. त्यावर यमराज बोलला, हे दूत, ही तर खूपच मोठी विचित्र घटना आहे. असे तर यापूर्वी कधीच घडले नाही. यमराज विचार करत बसले होते. तेवढ्यातच त्या स्थानी देवर्षी नारद मुनींचे आगमन होते. देवर्षी नारद मुनींना पाहून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्यांना प्रणाम करून त्यांचे स्वागत करतात. नंतर यमराज नारदजींना बोलतात, हे देवर्षी, तुम्ही योग्य वेळी आलेले आहात. आम्ही आज एक अत्यंत पापी ब्राह्मणाला कुंभीपाक नरकामध्ये ढकलून दिलेले आहे. परंतु त्याच्या पडण्याने संपूर्ण कुंभीपाक नरकाची आग थंड पडून गेलेली आहे आणि उकळते तेलही शांत व थंड पडलेले आहे. तेव्हा देवर्षी नारद यमराजांना सांगू लागले, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकामध्ये टाकले आहे तो ब्राह्मण नरकामध्ये टाकण्याच्या योग्यतेचा नाहीये. कारण की या ब्राह्मणाद्वारे त्याच्या कळत नकळत काही असे कर्म झालेले आहे जे की नरकाचा नाश करणार आहे. जो मनुष्य पुण्य करणाऱ्या लोकांच्या सोबत राहतो त्यास त्यांच्या पुण्याचा भाग अवश्य मिळतो आणि हा ब्राह्मण तर पूर्ण 1 महिन्यापर्यंत भगवान श्री हरी विष्णूंच्या भक्तांच्या सोबत राहिलेला आहे. या ब्राह्मणाने आश्रमात राहतेवेळी नियमितपणे तुळशीला जल अर्पण केलेले आहे. त्यामुळे हा खूपच मोठा भाग्यशाली पुण्यवान बनलेला आहे. याची सर्व पापे नष्ट होऊन गेलेली आहे. हा ब्राह्मण आता विष्णू लोकात जाण्याच्या अधिकारी बनलेला आहे. या ब्राह्मणाने कळत नकळतच एवढे पुण्य कमवलेले आहे जे की जन्मोजन्मापर्यंत मनुष्यांना प्राप्त होत नाही. त्यामुळे तुम्ही यास नरकात टाकू नका. या ब्राह्मणाच्या पापांसाठी यास केवळ एवढाच दंड द्या की यास फक्त नरक लोकाचे दर्शनच दाखवून आणा. देवर्षी नारदांचे म्हणणे ऐकून यमराज अत्यंत प्रसन्न होतात आणि त्या ब्राह्मणाला कुंभीपाक नरकातून बाहेर काढून घेऊन येतात आणि आपल्या दूत सेवकांना सांगतात, हे दूत, या ब्राह्मण महात्म्याला घेऊन जा आणि संपूर्ण नरकांचे दर्शन दाखवून द्या. नंतर यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन जातात आणि संपूर्ण नरकांचे दर्शन करून लागतात. पुढे भगवान श्रीकृष्ण सांगतात, हे देवी सत्यभामा, अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरकांचे दर्शन घडवतात आणि यक्ष लोकात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण एक यक्ष बनून जातो. श्रीकृष्ण बोलतात, हे देवी, वनस्पती नाम तुळसी, मास नाम कार्तिकेय प्रिय, एकादशी तिथी नाम क्षेत्रात नाम द्वारकाम. अर्थात वनस्पतीमध्ये मला तुळशी प्रिय आहे, मासांमध्ये कार्तिक मास, तिथींमध्ये एकादशी आणि क्षेत्रांमध्ये मला द्वारका नगरी अतिप्रिय आहे. यामुळे जो मनुष्य तुळशीची नित्यपूजा करतो, तुळशीला जल अर्पण करतो, तो मला सर्वात अधिक प्रिय आहे.
त्या मनुष्याची कधी दुर्गती होत नाही, तो कधी नरकात जात नाही. ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप सदैव हिरवेगार भरभरून राहते त्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी बनून राहते. भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आणि त्यांना चढवल्या जाणाऱ्या भोगप्रसादामध्ये तुळशीचे पत्र अवश्यच असली पाहिजे. कारण की तुळशी पत्राशिवाय श्री विष्णू कोणत्याही प्रकारचा भोग स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप अवश्य असले पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये तुळशी आहे तर सुख, शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुंदरी अवश्य चढवलं पाहिजे. नेहमी व कायम हे ध्यानात असू द्या की तुळशीचे रोप चुंदरीशिवाय अर्धवट राहत असते. तुळशी ही एक केवळ रोप नसून तर ती देवी आहे, विष्णू पत्नी आहे. त्यामुळे तुळशीला चुंदरी अवश्य चढवले पाहिजे. याने पती पत्नीमध्ये प्रेम आणि विश्वास वाढतो. घरात राहणाऱ्या महिला सदा सुहासित आणि सौभाग्यशाली राहतात. तुळशीचा विवाहही जरूर केला पाहिजे. याने मनुष्याच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि सांसारिक जीवन सुखमय व्यतीत होते. तुळशीच्या रोपाजवळ आपल्या मुखातून अपशब्द बोलता कामा नये. तुळशीजवळ चुकूनही बूट, चप्पल अथवा केरकचरा, घाण ठेवू नये. यास पाप मानले गेलेले आहे. जेथेही तुळशीचे रोप असेल तेथील स्थानी आजूबाजूस थुंकणे ही घोर अनर्थ असतो. तुळशीच्या रोपाजवळ दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवा विझल्यानंतर तेथून उचलला पाहिजे. कारण की तुळशीजवळ विझलेला दिवा ठेवण्यास अशुभ मानले जाते. ज्या पण स्थानी तुळशीचे रोप असते ते ठिकाण नेहमी साफ ठेवले पाहिजे. त्याचसोबत तुळशीच्या कुंडीमध्ये कोणते अन्य प्रकारचे रोपही लावण्यास अशुभ असते. तुळशीच्या रोपाजवळ कपडेही वाळत घालू नये, अन्यथा कपड्यांतील घाणीचे पाणी तुळशीच्या रोपावर सांडू शकते. ध्यानात असू द्या, तुळशीच्या पानांना नखांनी तोडू नये. याने तुळशीचा अपमान होतो. जर तुळशीची पाने सुकून गळून पडतात तर त्यांना कचऱ्यात फेकून देऊ नये. त्या पानांना तुम्ही तुळशीच्या मातीतच दाबून द्या. रविवारी तुळशीची पाने तोडू नये आणि रविवारी तुळशीला पाणीही घालू नये. बाकी इतर दिवशी नियमितपणे तुळशीला पाणी घाला आणि सायंकाळच्या वेळी एक दिवा लावला पाहिजे. कायम स्त्रिया स्नान केल्यानंतर आपल्या केसांना मोकळी ठेवून तुळशीला पाणी घालतात. असे करणे चुकीचे असते. स्त्रियांनी नेहमीच आपली केस बांधून कपाळी कुंकू लावूनच तुळशीला पाणी दिले पाहिजे. याने तुळशीचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये तुळशीचे रोप कधी सुकता कामा नये. शास्त्रांमध्ये अशी मान्यता आहे की तुळशीचे रोपाचे सुकणे अकाल मृत्यूची सूचना देते. घरामध्ये तुळशीचे रोप सुकून जाते तर घराची सुख समृद्धी समाप्त होते. सुक्या तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असत नाही. शास्त्रांच्या अनुसार मासिक पाळी दरम्यान तुळशीला पाणी घालू नये आणि तुळशीला स्पर्शही करणे वर्जित मानले गेलेले आहे. तुळशीला आंघोळ न करता पाणी देऊ नये आणि पाणी घालताना पायात चप्पलही घालू नये. श्रीकृष्ण सांगतात, जो मनुष्य तुळशीचे रोज दर्शन घेतो त्यास स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशी पत्राच्या सेवनाने त्याची सर्व पापे नष्ट होऊन जातात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावले पाहिजे. यास पूर्व अथवा उत्तर दिशेस लावणे सर्वात अधिक शुभ असते. तसेच तुळशीच्या मुळात शालिग्रामही अवश्य ठेवला पाहिजे. याने तुम्हाला तुळशीचा प्रभाव अजून अधिक पाहण्यास मिळेल. शालिग्राम श्रीहरी विष्णूंचे निराकार रूप मानले जाते. याचीही रोज पूजा केली पाहिजे. पुराणांमध्ये असे सांगण्यात आलेले आहे की भगवान श्री विष्णूंच्या पूजा करण्याऐवजी कित्येक पटीने उत्तम असते नित्य शालिग्रामची पूजा करणे. त्यास चंदन लावून त्यावर एक तुळशीचे पान जरूर ठेवले पाहिजे. तर भक्तो, आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. ब्रह्मांड नायक तोच एक समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.